हे पहा तुम्ही बघू शकता साबुदाणे असे आपण 5 ते 6 तास भिजत घातलेले आहेत। अशा प्रकारे हे किती व्यवस्थित भिजलेले आहेत, व्यवस्थित उकळी आलेले आहे। आता आपण त्यामध्ये साबुदाणे टाकून घेऊया। हे असे साबुदाणे आपण ह्यामध्ये टाकून घेऊया। हे पहा आपण आता ह्यामध्ये साबुदाणे टाकले आहेत। चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आपण। जिरं खात असाल तर तुम्ही जिरं पण ॲड करू शकता किंवा फक्त साबुदाणे त्यामध्ये टाकू शकता। त्याला जरा 10 मिनिटं आपण एक मस्तपैकी उकळी काढून घेऊया। बघू शकता आपलं किती व्यवस्थित आता साबुदाणा उकळलेला आहे ते पाण्यामध्ये जो आपण ॲड केलता, आणि पाणी आता आपलं घट्ट व्हायला लागलेलं आहे। आता तुम्ही हवं असेल तर नुसतं असंच पापड करू शकता किंवा मग ह्यामध्ये किसून बटाटा टाकू शकता। तर मी आता काय केले, 2 मोठ्या साईजचे बटाटे साल काढून किसून घेतलेले आहेत आणि ते मी ह्याच्यामध्ये ॲड करते। तुम्हाला नुसतं हवं असेल तर तुम्ही नुसतं सुद्धा त्यामध्ये न बटाटा टाकता साबुदाण्याचे पण करू शकता। ह्यात तुम्ही कलर सुद्धा टाकू शकता, खायचा कलर। आणि ह्याला आता 5 मिनिटं एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे, ते व्यवस्थित घट्ट होतं मग पूर्ण। मी अशा प्रकारे आता 2 वेगवेगळे अर्धे भाग करून घेतलेले आहेत। आपण त्यामध्ये आता कलर ॲड करणार आहोत। एकामध्ये मी हिरवा कलर ॲड करते आणि एकामध्ये मी लाल कलर ॲड करते, आणि आपण आता हे एकत्र करून घेणार आहोत। तुम्हाला नसेल हवा आहे कलर तर तुम्ही फक्त व्हाईट सुद्धा करू शकता। हे पहा आता तुम्ही बघू शकता। आता आपण टेरेसवर अशा प्रकारे, मी माझ्या टेरेसवरच हे अशा प्रकारे प्लॅस्टिक एक हातरून घेतलेलं आहे, व्यवस्थित स्वच्छ धुतलेलं। त्याच्यावर आता आपण हे पापड करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आता आपण हे पापड करून घेणार आहोत। आपण सगळे पापड करून घेऊया। हे बघा आता अशा प्रकारे आपण हे कलरचे आता हे पापड आपण टेरेसवर आता व्यवस्थित उन्हामध्ये टाकून घेतलेले आहेत। हे आपण 2 तासाने एकदा पलटी करायचे आणि मग हे पूर्ण 2 दिवस कडकडीत वाळून घ्यायचे। तुम्ही बघू शकता आपले पापड किती व्यवस्थितपणे सुकलेले आहेत बघा तुम्ही। आता मी तुम्हाला हे तळून दाखवते की ते किती व्यवस्थित फुलतात ते। हे बघा आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे। आता मी तुम्हाला दाखवते हे फ्राय करून। हे बघा किती व्यवस्थित फुलतात ते पापड। शकता आपला पापडाचा आकार केवढा होता आणि तो तळल्यावर किती व्यवस्थित, हे पहा तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित झालेला आहे। अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी उन्हाळ्यामध्ये साबुदाण्याचे पापड एकदम सोप्या पद्धतीने करू शकता, आणि ते 3 ते 4 दिवस वाळून तुम्ही ते वर्षभर वापरू शकता तुमच्या उपासाला किंवा इतर वेळी सुद्धा खायला। आणि ते बघा किती व्यवस्थित क्रिस्पी झाले आहेत, हे पहा।